हिवाळ्यात भाजीपाल्यांची आवक वाढते, दर कोसळतात। यंदा जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी टोमॅटोची लागवड केली जात असून मागणीपेक्षा उत्पादन वाढल्याने टोमॅटोचे दर कोसळले। प्रति किलो मागे 3 ते 4 रुपये शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी संकटात आला असून शेती करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे। फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच टोमॅटोचे दर उतरण्यास सुरुवात झाली। आता टोमॅटोला प्रति किलो 3 ते 4 रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लावणीचा खर्च सुद्धा निघणे कठीण झाला आहे। याशिवाय महागाई वाढल्याने खत महाग, कीटकनाशक महाग, याशिवाय लाडकी बहीण योजनेमुळे महिला कामगारांचे पगार सुद्धा महागले। कामगार मिळेना। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तहसीलमध्ये नवीन रुजू झालेले तहसीलदार धनंजय देशमुख यांच्या पुढाकाराने जनता दरबार घेण्यात आला। त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात आले। तर या उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून तहसीलदार धनंजय देशमुख यांची तालुक्यात स्तुती होत असून हा उपक्रम जिल्ह्यातील पहिला उपक्रम असल्याने याची चर्चा सर्वत्रच होत आहे। मी संजू योगराज पुंडे, मी शेतकरी आहे आणि या शेतामध्ये टोमॅटो लावलेला आहे आणि या टोमॅटोला भाव मिळत नाही। आज 4 रुपये किलो विकत आहे, म्हणून हा शेतकरी परेशान आहे। शासनाने कसं करायच्या 2 महिन्याचा हा रेट आहे का, रेटचा कार्यकाळ आहे, त्यांनी शासनाने गृहीत धरून शेतकऱ्यांना लक्ष द्यावे। कारण की रासायनिक खते वाढलेली आहेत आणि दवाई सुद्धा वाढलेली आहे आणि त्या कारणानं लेबरही सुद्धा मिळत नाही, म्हणून शेतकरी परेशान आहे। माझे नाव प्रदीप लेखराम पारधी आहे। तर काय सांगाल, आता टोमॅटोला फार कमी दर मिळाले आहे, फार कठीण झालं आहे शेतकऱ्यांना शेती करणं, काय सांगाल? आता तर प्रोडक्शन जास्त, ह्या 2 महिन्याचं प्रोडक्शन जास्त असतो आणि बाकीचे जे भाजीचं असतो त्यांचे पण रेट डाऊन असतं आणि त्यामुळे टोमॅटोचा रेट पण डाऊन असतो आणि यावेळेस दर तर डाऊनच असतात। आणखी काय लाडकी बहिणीमुळे तर आम्हाला तेवढं तर फरक पडले नाही, परंतु त्यामुळे लेबर कमी झालेले आहेत। लेबर जे येत होते, आधी लेबरची संख्या जास्त होती, परंतु आता ती संख्या कमी झालेली आहे। लाडकी बहीणमुळे हे प्रभाव झालेला आहे। खर्च तर वाढलेला आहे, खर्च तर तेच आहे, परंतु प्रोडक्शन आणि रेट जे कमी आहेत त्यामुळे आम्हाला खर्च मेंटेन करणे थोडा अवघड झालेला आहे। किलो मागे 3 ते 4 रुपये मिळत आहे आम्हाला टोमॅटोला।